यू ऑल वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग्स. तर आता आपण पोचलो आहोत गोकर्णा रेल्वे स्टेशनला आणि आपण चाललो आहोत कारवारला. सो मस्त होता गोकर्णाचा डे. आम्ही खूप मस्त स्पेंड केला. जसं तुम्ही मला जर बघायचं असेल तर आमचा आधीचा ब्लॉग बघा, त्याच्यामध्ये आम्ही सगळं आयटिनरी सांगितलं आहे. आम्ही कुठे कुठे गेलो, काय काय केलं आणि किती पैशामध्ये झालं. लो बजेटमध्ये आमचं ट्रॅव्हल झालं होतं. सो आता आम्ही आहोत गोकर्णा रेल्वे स्टेशनला आणि आम्ही चाललो आहोत कारवार. माझं नेटिव्ह प्लेस आहे. सो तिथे आम्ही जाणार आहोत. तिथे काय काय फिरणार आहोत, कुठे कुठे जाणार, तर सगळं तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. गोंधू काय बोलतो नाहीसा बघ कशी हसते. आणि आम्ही चाललो आहोत कारवार, आमच्या नेटिव्ह प्लेसमध्ये. आम्ही चाललो आहोत. कुठे गेलो बाबू? आजीच्या गावी, आजोबांच्या गावी. गावी चाललोय. येस. स्वतः आम्ही आहोत गोकर्णा रेल्वे स्टेशनला. तुम्हाला दाखवते कसं आहे. सो बघा, ते बाहेर गोकर्णा स्टेशनच्या बाहेर आलात ना की तिथे बाजूलाच आहे बाईक्स रेंटल. म्हणजे तुम्हाला रेंटवरती बाईक भेटणार. आम्ही एक रेंटवरती बाईक घेतली होती. 400 रुपयाला पडली होती फुल डे. आणि आम्ही खूप मस्त फिरलो त्या बाईकने. म्हणजे असं ट्रॅव्हलिंगचा खर्च नाही. अदरवाईज लांब आहेत ना. हां, बीचेस वगैरे लांब आहेत. अदरवाईज नाही तर तुम्हाला रिक्षा मारलं तर 50 रुपये 100 रुपये थोडं 1 किलोमीटरसाठी घेतात. सो बाईक मस्त पडते. बघा इथे स्टेशनच्या बाहेरच हे रेंटल बाईकचं आहे. कारचं सुद्धा आहे, पण ते कुठे ते बघावं. आणि हा आहे गोकर्णा रेल्वे स्टेशन ऑफ गोकर्णा. सो इथून आपण आता जाऊया. आपली ट्रेन आहे 10:30ची. सो तिकीट काढूया. आणि गोकर्णा रेल्वे स्टेशनला मोस्टली सगळे फॉरेनर्सच आम्हाला भेटत होते, दिसत होते. बिकॉज इथून पालोलियम बीच हा जवळ आहे. सो सगळेजण त्या साईडलाच जातात बाय ट्रेननी. सगळे फॉरेनर्स आपल्यासारखे नॉर्मली ट्रेननी जात होते, ट्रॅव्हल करत होते. इथून आता असनोटीचं तिकीट काढणार आहोत. कारवार जर थोडंसं म्हणजे कारवारच्या नेक्स्ट स्टॉप असनोटी आहे, तर तिथे उतरणार. म्हणजे तिथून आमचं गाव जे होटेगाळी आहे मग मी दाखवते कसं आहे. लास्ट टाईम आम्ही गणपतीमध्ये गेलो होतो. सो तो सुद्धा गणपतीचा व्हिडिओ आहे. आणि आता परत चाललो आहोत. आता जत्रा आहे आमच्या गावी. सो तुम्हाला दाखवतो, स्टे ट्यून. आणि स्टेशनजवळ स्नॅक्स सेंटरसुद्धा आहे. जर तुम्हाला काही घ्यायचं असेल, टी किंवा कॉफी, स्नॅक्स वगैरे, तर तिथे असतं. आणि नायसा बघ कशी पप्पांसोबत खेळते, खूप खुश होती. तिलासुद्धा खूप आवडतं ट्रॅव्हलिंग करायला. ट्रॅव्हल लवर आहे तीच, होते चांगलं आहे. आणि गोकर्णानंतर 4 लोकल स्टॉपनंतर आमचं गाव येतं कारवार. सो खूप जवळ आहे आमचं गाव. लोकल स्टॉप्स आहेत तिथे. आम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये पोचलो कारवारला. गाईज आम्ही आता पोचलोय कारवारच्या पुढे असनोटीला, कविताच्या मावशीच्या गावी. नाही, आमचं सगळ्यांचं एकच गाव आहे. एकच आहे, तर दोन्हीकडून डिस्टन्स ऑलमोस्ट सेम आहे. आता रिक्षा येते, एक रिक्षा आली आहे, दुसरी येते. आम्ही थांबलो इथे स्टेशनवर, वाट बघतो. सगळ्यात पहिला आम्ही आमच्या गावी गेलो होटेगाळी. बिकॉज तिथे मारुतीचं मंदिर आहे. सो तिथे आम्ही पहिला देवदर्शन केलं. हे आमचा गावी जायचा रूट आहे. लहान असताना आम्ही या रूटनी चालत जायचो. खूप चालायला लागायचं आमच्या गावी जायला, कारण की इथे रिक्षा वगैरे तेव्हा नव्हते, काही वाहनं वगैरे जात नव्हते. सो आता खूप मस्त वाटतं आहे. हे बघा, हे समोर आहे ते आमचं गावचं घर आहे. माझी नायसा फर्स्ट टाईम आली होती कारवारला आजोबांच्या घरी आणि खूप खुश दिसत होती. आजीला खूप आम्ही मिस केलं. इथे आजी असायची आमची वाट बघत, दरवाजाच्या बाहेर उभी असायची. सो आता आजी नसेल तेव्हा घर कसं एकदम शांत शांत आणि नीटनेटकं नसतं. बाबांच्या घरी आलोय आम्ही गावच्या. नाहीसा बघा खुश आहे एकदम. सो हे आहे आमचं गावचं छोटंसं आणि सुंदर असं घर. आणि ही आहे आमची तुळशी माता. आणि आजूबाजूला खूप झाडं आहेत. कोकोनट ट्री आहेत, मँगोज ट्री आहेत. सो आणि तिथूनच थोडंसं पुढे गेलं की हनुमानाचं मंदिर आहे. आमच्या गावची जत्रा असते इकडे. आणि नायसा आली होती फर्स्ट टाईम हनुमानाच्या मंदिराच्या इथे पाया पडायला. आम्ही आणलं होतं लास्ट टाईम. मी आणि प्रसादसुद्धा येऊन गेलो होतो गणपतीमध्ये. सो आम्ही जेव्हा कधी येतो तेव्हा इथे येऊन पाया पडूनच जातो. इथे मारुती देवाचं मंदिर आहे. आणि इथे आम्ही नायसाला सांगत होतो की ती कुठे आली आहेस, कारवारला आली आहेस आजोबांच्या घरी. आणि तिला खूप बरं वाटत होतं. आणि पुढच्याच आठवड्यामध्ये इथे मार्की पुण्याची जत्रा आहे. त्याच्यामुळे इकडे सगळं डेकोरेशन वगैरे चालू आहे सगळं. आणि पप्पा इथे येणार आहेत, कारण की नंतरला प्रसादला जायचं आहे बाहेरगावी. सो आम्ही आत्ताच येऊन देवदर्शन करून घेतलं. आणि खूप छान वाटलं कारवारला येऊन. पहिलं आम्ही मारुती देवाचे दर्शन घेतलं. आम्ही ऑलवेज जेव्हा कधी येतो तेव्हा या मंदिरामध्ये येतोच. सो अशा प्रकारे आतमध्ये सुद्धा बघा मस्त लायटिंग आणि डेकोरेशन केलं आहे. देवाला खूप सजवलं आहे.
त्यानंतर आम्ही येऊन मारुती देवाला तेल वाहलं आणि सांगणीसुद्धा गायली. त्यांनी आरतीसुद्धा आमच्यासाठी केली होती, बिकॉज आरती ऑलरेडी झाली होती, पण नंतर त्यांनी सुद्धा आमच्यासाठी केली आरती, आम्ही त्यांना सांगितले तर. आणि त्यानंतर आम्ही सांगणीसुद्धा देवाकडे गायली की आम्ही सर्व काही आमच्या जे काही मनोकामना आहेत ते पूर्ण करा असं करून. आणि मग मस्त आम्ही पाया पडून भटजीचेसुद्धा पाया पडले आणि अशा प्रकारे आम्ही मारुती देवस्थानामध्ये थोडा टाईम बसलो. नायसासुद्धा कशी देवाला साष्टांग नमस्कार घालते बघा, आजोबा तिला सांगते तर ती कशी घालते. त्याच्यानंतर आम्ही निघालो माझ्या मावशीच्या घरी कोडीबागला. आणि हा जो दिसतोय ब्रिज, हा ना रात्रीच्या टायमाला पडला होता बघा, कसा पडला की मध्यरात्री हा ब्रिज पडला. त्या साईडचा हा येण्याचा ब्रिज होता आणि तो जाण्याचा ब्रिज होता. हा कोडीबागचा ब्रिज करून आहे, तुम्ही सर्च करू शकतात. सो हा मध्यरात्री आत्ताच रिसेंटली 2-3 महिन्यापूर्वी पडला होता. सो आता वन साईडच ब्रिज आहे हा. मावशीच्या घरी पोचलो आहोत. हे चलो, हे आता नवीन बांधलंय त्यांनी समोर, ते समोर आहे ते काय मा आता येणार आता येणार आता येणार म्हणून खाऊ खाऊन ठेवलं होतं त्याला. माझी कुठे आली बाबा, कुठे आली कुठे आली नाव ठेवायला आलेली, तुझं नाव ठेवायला आलेली मावशी आजी. तोंड हलवत नाही, नो एक्सप्रेशन. आजोबा काय करतात, आजोबा कसे. आणि मावशीने खूप छान असं जेवण बनवून ठेवलं होतं, मजा आली जेवायला. सो आता आम्ही आलो आहोत कडवडला मम्मीच्या घरी, मामाच्या घरी. त्याच्यानंतर थोडा टाईम आम्ही रेस्ट केला मावशीच्या घरी आणि त्याच्यानंतर मामाच्या घरी आलो होतो कडवडला. कारण की हे घर बांधून झाल्यानंतर आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो. आधी आजी होती तेव्हा ते घर बांधलं नव्हतं, तर हे मस्त मामाने घर बांधलं आहे. हे किचन आहे, बाहेरचा हॉल होता. किचन बघा किती छान मोठं आणि मस्त किचन आहे. आणि हा जो बाहेरचा आहे तो हॉल आहे आणि 2 बेडरूम आहेत. नायसा एका बेडरूममध्ये झोपली होती कारण की ती ट्रॅव्हलिंगमध्ये खूप दमली होती, सो ती झोपली होती. आणि दुसरा एक बेडरूम आहे. त्याच्यानंतर आम्ही कोडीबागला दुसऱ्या मावशीच्या घरी आलो होतो मावशीला भेटायला. सो नायसा बघा सगळ्यांसोबत खेळते, सगळ्या मावशी आणि मामासोबत खेळते आहे. सो थोडा टाईम आम्ही ते मावशीसोबत आलो होतो, थोडा टाईम राहिलो आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो कारवार बीचला जायला. इथून जवळ होता, हार्डली 5 मिनटावरती होता. सो आम्ही निघालो. वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग्स. तर आता आपण आलो आहोत कारवार बीचला. आम्ही आलो आहोत कारवारला. पप्पा आहे, मम्मी आहे, सगळेजण आहेत ना. इथे बाजूलाच एक नेव्हीची बोट आहे, ती आहे तिथे आपण जाऊया. खूप सुंदर अशी बोट आहे तिथे. आणि ते बाजूलाच म्हणजे आज संडे असल्यामुळे थोडा क्राऊड आहे, अदरवाईज खूप शांत असतं. त्याला हा आहे आमचा कारवार बीच. सगळं कनेक्ट खेळतात. नाहीतर पण जरा मोठी झाली ना तिला इथे जाऊन टाकणार आहे, तिला इथे जाऊन टाकणार आहे आणि खेळत बस. आणि ते बीचेसच्या बाजूलाच नेव्ही बोट आणि एरोप्लेन्स आहेत. पण आमचा टाईम थोडासा मिसप्लेस झाला बिकॉज आम्ही थोडं लेट आल्यामुळे हे बंद झालं होतं. 6:30ला हे बंद होतं. सो ॲक्च्युली आम्हाला हे भेटलं नाही, आमचं हे मिस झालं. पण जाऊ दे, मी लहान असताना खूप वेळ आली आहे, पण मला प्रसादला दाखवायचं होतं. पण नाही, आम्ही इथे जाऊन फोटोज वगैरे तर काढले आणि मस्त इथे झाडं वगैरे होती. सो गाईज आता आम्ही चाललो आहोत. संध्याकाळचे वाजले आहे 7. सगळं वाइंड ऑफ करून झालं आहे, सगळीकडे फिरलो, कारवार बीच गेलो. आणि इथे नेव्हीच्या बोटी जरा ॲक्च्युली बंद झालं टाईम, 6:30पर्यंतच टाईम होता. आम्ही जरा लेट आलो. आता आम्ही जत्रेमध्ये जाऊ, बघू. पहिला खूप टायर्ड झालो, सकाळी निघालेलो आहे. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.